हॅलो एव्हरीवन. आज दिनांक 10/8/2026 रोजी पवित्र पोर्टलवर एक नवीन सूचना अपडेट झालेली आहे. तर ही नवीन सूचना नेमकी कशाच्या रिगार्डिंग आहे हे आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज पोर्टलवर अपडेट झालेली सूचना अशी आहे, हे पहा. या सूचनेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, जे उमेदवार आहेत आपले आणि प्राधान्यक्रम जे जनरेट करत आहेत सध्या, त्यांच्यासाठी टेट 2025 ही परीक्षा ज्यांनी दिली होती त्यांच्यासाठी ही सूचना आहे. त्यांनी सांगितलं आहे, पहा, ही सूचना कशा संदर्भात आहे तर रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत आणि लॉक करण्याबाबत ही नवीन सूचना आजच्या डेटला म्हणजेच 10/8/2026ला जनरेट झालेली आहे. यावर त्यांचं म्हणणं आहे, पहा, पवित्र पोर्टलवर सध्या स्वयं प्रमाणपत्र पूर्ण असलेल्या 1,70,108 उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कारवाई सुरू आहे. त्यांनी सांगितलं आहे की 1,70,000 जे आपले उमेदवार आहेत ते सगळे आत्ता सध्या प्राधान्यक्रम जनरेट करणं आणि ते लॉक करणं या प्रोसेसमध्ये सर्वजण आहेत. तर यानुसार आत्तापर्यंत जे काही प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत त्याचा त्यांनी एक आकडेवारी दिलेली आहे. पहा, दिनांक 9/8/26 म्हणजे कालच्या डेटला त्यांनी सांगितलं आहे, मुलाखतीशिवाय 82,671 आणि मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू 63,054 एवढे प्राधान्यक्रम आत्ता सध्या लॉक झालेले आहेत. आणि आज सकाळी म्हणजे आज 10 तारखेला आज सकाळी मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू 87,828 आणि विथ इंटरव्ह्यू 68,428 एवढे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत. तर आता त्यांनी पुढं सांगितलं आहे, पहा, की जिल्हा परिषद कोल्हापूर जे आहे त्यांनी कळवलेल्या सामाजिक व समांतर आरक्षणात अंशतः बदल कळविले आहेत. म्हणजे जी काही झेडपी आहे कोल्हापूरची त्यामध्ये काहीतरी थोडेसे बदल त्या झालेले आपल्याला दिसत आहेत. पण त्यांनी सांगितलं आहे या बदलामुळे जे काही जनरेट होणारे प्राधान्यक्रम आहेत त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची. तर पुढे त्यांनी सांगितलं आहे फक्त जे काही आरक्षण आहे म्हणजे जे काही त्यांनी आरक्षण दिलेलं होतं त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात बदल झालेले आहेत फक्त आरक्षणात. तर आता पुढे त्यांनी दिले, पहा, चार्ट एक दिलेला आहे झेडपी कोल्हापूर म्हणून. आता त्यात त्यांनी पुढे सांगितलं आरक्षणात कशा प्रकारे बदल झालेत हेच त्यांनी दाखवलं आहे फक्त, की जे मीडियम होतं आपलं मराठी मीडियमच्या अंडर कॅटेगरी वाईज दिलं आहे, EWS असेल, जनरल असेल आणि ST कॅटेगरी, त्यामध्ये एक्झिस्टिंग किती जागा होत्या किंवा किती जागा होत्या आणि आता रिवाइज्ड किती झालेल्या आहेत EWSमध्ये. त्यानंतर जनरल म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी एक्झिस्टिंग किती 55 होत्या, रिवाइज 36 झालेल्या आहेत, वुमनसाठी दिले त्यांनी. त्यानंतर एक्झिस्टिंग STसाठी 55 होत्या, रिवाइज्ड STसाठी 61 आहेत. त्यानंतर एक सर्व्हिसमेनचं दिलेलं आहे. त्यानंतर अंशकालीनचं दिलेलं आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड असतील, अर्थक्वेक अफेक्टेड म्हणजे भूकंपग्रस्त कोणी असतील, स्पोर्ट्समेन असतील, या सर्वांची आकडेवारी पहा या चार्टमध्ये त्यांनी आजची जी काही न्यूज आहे त्यामध्ये अपडेट दिलेले आहेत, तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि टोटल म्हणजे एकूण आता एक्झिस्टिंग ज्या होत्या आणि आता टोटल किती जागा झालेल्या आहेत यासुद्धा यामध्ये त्यांनी पूर्णपणे असा काउंट दिलेला आहे, तो तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं आहे जी शेवटची नोट आहे त्यांची ती आहे, ज्या उमेदवारांना OTP मिळण्यात अडचण येत आहे अशा उमेदवारांनी ते वापरत असलेल्या ब्राउझरची हिस्ट्री किंवा कॅचे क्लिअर करावी. जसं आपण कालचं जे आपलं सेशन किंवा जी काही चर्चा झाली त्यामध्ये आपण जसं सांगितलं आहे, पहा, जे ब्राउझर आपण वापरतो आहे ना त्याची हिस्ट्री, कॅचे, डाउनलोड्स जे काय असेल ते क्लिअर करा. किंवा अदर जसं मोझिला असेल, फायरफॉक्स असेल, मायक्रोसॉफ्ट एज असेल, या प्रकारचे ब्राउझरही तुम्ही यूज करून पाहू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही मोबाईल असेल, PC, लॅपटॉप यावरही करून पाहू शकता जिथे कुठे लॉग इन होईल. कारण सर्वत्रच सध्या पवित्र पोर्टलला एरर आहेतच. आपण जसं म्हणतो आहे डेट बाबतही आपल्याला लवकरच सूचना भेटणारच आहे. त्यामुळे जसं त्यांनी सांगितलं OTPची अडचण असेल तर कॅचे वगैरे क्लिअर करा, हिस्ट्री क्लिअर करा, अदर ब्राउझर यूज करा. आणि आजचं जे काही अपडेट होतं ते जे आत्ता मी तुम्हाला दाखवलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे त्याप्रमाणे अपडेट आहे. आता नेक्स्ट काय अपडेट येत आहे ते आपण नक्कीच पाहूयात. तोपर्यंत स्टे कनेक्टेड, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करत राहा.
थँक्यू.